नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे सांधे मोडण्याची सवय असते. म्हणजे काहींना बोटं मोडण्याची असेल, काहींना सतत मान मोडण्याची सवय असेल. खरोखर ही सवय चांगली आहे का? फायद्याची आहे का? तर अजिबात नाही. आपण आता एक मानेचं उदाहरण घेऊयात. सतत जी लोकं मान मोडतात, त्यांची मान एकतर अवघडलेली असते, तिथे दुखत असतं किंवा खूप जडपणा जाणवतो. त्यामुळे ते सतत मान मोडत राहतात. तर मान मोडल्याने खरोखर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? तर अजिबात नाही. हा फक्त एक टेम्पररी रिलीफचा टेम्पररी फिलिंग असतं. जे की एक आपल्या सांध्यांमध्ये थोडीशी किंचित जागा असेल, त्या ठिकाणी जर एअर बबल साठला असेल, तर तो एअर बबल जेव्हा रिलीज होतो. आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल हे जर बोट आपल्याला मोडायचंय, आपण त्याला त्या एंड रेंजपर्यंत घेऊन जातो आणि एंड रेंजपर्यंत नेल्यानंतर तिथे छोटीशी जागा तयार होते. त्या जागेमधून आतमध्ये ट्रॅप असलेलं जे एअर असतं, एअर बबल असतो, तो रिलीज होतो आणि त्याचा जो आवाज होतो, तो कट-कट असा आवाज आपल्याला ऐकू येतो. ह्याचा आवाज आपल्याला काही काळाचं शांतता, काही काळाचं थोडंसं रिलॅक्सेशन फिलिंग आपल्याला देतं. पण हे पर्मनंट सोल्युशन अजिबात नाहीये. खरं तर ही जी सवय आहे, ही कालांतराने आपल्याला आपल्या शरीरासाठी प्रचंड घातक ठरू शकते. कारण आपले जे सांधे असतात, सांध्याला एका जागेवर व्यवस्थित अटॅच ठेवण्यासाठी त्यांची जी मूव्हमेंट आहे, ती एका ठरलेल्या विशिष्ट रेंज ऑफ मोशनमध्ये होण्यासाठी लिगामेंट्स उपस्थित असतात. ज्या लिगामेंट्स त्याची जी इलॅस्टिसिटी असते, इलॅस्टिक बँड्स असतात थोडक्यात हे, सतत ते मोडून त्याची इलॅस्टिसिटी एकतर कमी होते. दुसरं म्हणजे आपले जे स्नायू असतात, छोटे-छोटे बारीक स्नायू त्याला अटॅच असतात, जे आपलं पोश्चरला छान मेंटेन ठेवतात. सो हे स्नायूंची देखील ताकद कमी होते, ते टाईट व्हायला सुरुवात होते आणि ह्याच्यामुळे आपलं जे पोश्चर असतं, जर आपण मानेचं उदाहरण घेतलं, मणक्याचं उदाहरण घेतलं, तर मणका जर असं सरळ असेल, तर जर तुम्ही सतत त्याला मोडून वाकडं-तिकड्या पोझिशन्समध्ये घेऊन जाऊन त्याचं काय होतात, आजूबाजूचे जर तुम्ही मसल्स टाईटनेसमध्ये गेले, त्याची ताकद कमी झाली, इलॅस्टिसिटी गेली लिगामेंट्सची, तर ते काय करणार, सगळं लूज पडत जातं. मग हे जे सरळ स्ट्रक्चर आहे, हे लूज पडत-पडत एकतर ह्या दिशेने जातं किंवा पुढच्या दिशेने जातं. त्यामुळे बरेच लोकांचा पोश्चरल प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. काहींना कमरेमध्ये मानेच्या जवळ बाक आल्यासारखं वाटतं किंवा काहींची मान ही पुढे जाते, शिफ्ट होते. तर हे सगळे रिझन्स जे असतात अ, हे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या आजारांकडे नेऊ शकतात आणि ह्याचं प्रॉपर निदान करणं गरजेचं आहे. तर तुमच्या सुद्धा पाहण्यात तुमच्या जवळपासच्या लोकांमध्ये देखील अशा प्रकारच्या सवयी असतील, तर त्याला योग्य त्या उपचारांची, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तर हा व्हिडिओ त्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशा प्रकारचे कुठलेही त्रास तुम्हाला असतील, त्याचं जर योग्य मार्गदर्शन हवं असेल, त्यावर योग्य उपचार हवे असतील, तर आमच्या क्लिनिकला नक्की भेट द्या व तुमची काळजी घ्या. धन्यवाद.